पहा बरो 8 मार्च. अनेकांना 8 मार्च आल्यानंतरच लक्षात येते की आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे आणि अनेक जण आपल्या मोबाईलवर स्टेटसवर फोटो व्हिडिओ अपलोड करून महिलांच्या कार्याला किंवा महिलांना सलाम देतात. परंतु माझं असं म्हणणं आहे की 8 मार्च आल्यानंतरच आपल्याला लक्षात यायला पाहिजे का की आज महिला दिन आहे म्हणून. बघा, महिला ही अशी महिला आहे जी संसारात सर्वात महत्त्वाचं योगदान देते. ते पुरुषाच्या संघ असो की समाजासंघ असो की देशाच्या प्रगतीमध्ये असो, महिला अनेक किरदारमध्ये आपल्याला दिसून येते. जसे की आई, बहीण, पत्नी, मैत्रीण, त्यानंतर राष्ट्रामध्ये आपल्या राष्ट्राची सेवा करत असताना पोलीस, डॉक्टर, इंजिनिअरिंग अशा अनेक प्रकारच्या कॅरेक्टरमध्ये आपलं रोल प्ले करत असते आणि तेही विथ रिस्पॉन्सिबिलिटी. तर अशा महिलांना आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देणार आहोत. सोबतच शुभेच्छाच नव्हे तर आपण प्रत्येक महिलांना आणि तिच्या यशामध्ये जे महत्त्वाचं पद गाठण्यासाठी तिला जो शिक्षणाची आवश्यकता आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण ते प्रोव्हाइड करू. पहा, समाजामध्ये नारी शक्ती आणि महिलांच्या विषयी जे भावना बाळगली जाते त्यामध्ये आपण 2 शब्द जोडू. प्रत्येक स्त्रीचा सन्मान, तिच्या कर्तृत्वाला सलाम आणि महिलांच्या शक्तीचा उत्सव साजरा करण्याचा हा खास दिवस आहे. महिला सशक्तीकरण, प्रेरणा आणि उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा. सर्व महिलांना महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा राष्ट्र नोकरी मराठी या चॅनलतर्फे. बघा मित्रांनो, आज आपण MPSC कंबाईन म्हणजेच अराजपत्रित, त्यामध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी यामध्ये आपण पाहणार आहोत. आता बघा, त्यामध्ये आपल्याला 2 प्रश्न पडणार. साधारणतः कुठल्याही विद्यार्थ्याला हे 2 प्रश्न पडणार म्हणजे पडणार. बघा, पहिला प्रश्न म्हणजे तो काय करायला पाहिजे. 70% विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडतो. बघा, 70%. त्यानंतर सेकंड प्रश्न जो आहे तो फक्त आणि फक्त 30% विद्यार्थ्यांना पडतो. का बरं? त्या प्रश्नाचं महत्त्व काय आहे? बघा, काय करायला नाही पाहिजे. आता बघा, जेव्हा विद्यार्थ्यांना हा प्रश्न जर पडतो की काय करायला नाही पाहिजे, तर तो समजून जा यशाच्या खूप जवळ आहे. कारण की काय करायला पाहिजे सर्व गावाला माहीत आहे, परंतु काय करायला नाही पाहिजे हे मोजकेच विद्यार्थ्यांना माहीत आहे. बघा, अनेक विद्यार्थी काय करतात माहिती आहे का? दरवर्षी एक पोस्ट मिळवतात, सोबत अभ्यास करतात, पुन्हा दरवर्षी पुन्हा नवीन पोस्ट, म्हणजे त्यांच्या मनाप्रमाणे पोस्ट निवडतात. का बरं? त्यांचा अभ्यास खूप असतो काय? तर नाही. त्यांना हा प्रश्न पडला असतो, तो म्हणजे काय करायला नाही पाहिजे. म्हणजेच आपण काय आळा द्यायला पाहिजे जेणेकरून आपल्या रिझल्टमध्ये तो एकदम मुख्य बिंदू साबित होणार. तर बघा, याच प्रकारचा आपण काही प्रश्न आढावा घेणार आहोत. बघा, प्राणित ही नदी कोणत्या नदीपासून तयार होते? आता जेव्हा तुम्हाला असा प्रश्न निर्माण होतो तर हा प्रश्न तुम्ही अनेक पुस्तकं वाचायला पाहिजे का? अनेक व्हिडिओ पाहिले पाहिजे का? त्यानंतर वाचल्यानंतर ते पाठांतर करायला पाहिजे काय? पाठांतर केल्यानंतर त्याला दर हप्त्याला 2 ते 3 दिवसाआड रिव्हिजन करायला पाहिजे काय? हे तुम्हाला मुद्दा कुठे माहीत पडणार? तर हा मुद्दा तुम्हाला माहीत पडणार काय करायला नाही पाहिजे. जर तुम्हाला अगर पडणार प्रश्न तो म्हणजे काय करायला पाहिजे, जे 70% विद्यार्थ्यांना पडतो, तर तुम्ही हेच करणार काय? तर बघा, पाठांतर करसाल, रिव्हिजन करसाल, नोट्स बनवसाल, लिहून ठेवसाल, पुन्हा तेच. परंतु जेव्हा तुम्हाला काय नाही करायला पाहिजे हेच कळणार तेव्हा तुमच्या लक्षात येणार की काय नाही करायला पाहिजे. बघा, हा जो प्रश्न आहे किंवा या प्रश्नाची पार्श्वभूमी आहे ते तुम्ही एका मॅपद्वारे समजून घ्या, म्हणजे तुम्ही कधीच ते विसरणार नाही. बघा, हा आपण ॲज इट इज महाराष्ट्र पकडला, महाराष्ट्राचा मॅप समजला आपण. आपल्याला हे माहिती आहे वर MP आहे, MP म्हणजेच मध्य प्रदेश, ठीक आहे, आपल्या महाराष्ट्राच्या उत्तर साईडला आहे. आणि त्यानंतर वर्धा नदी. आता मला एक सांगा, किती विद्यार्थ्यांना वर्धा नदी माहीत नाही आहे? महाराष्ट्रात राहून सर्वांना माहीत आहे, ठीक आहे. वर्धा नदी माहीत आहे, जे की MP मध्ये निर्माण होते. आता ती MP मध्ये कुठे निर्माण होते, काय निर्माण होते हे पाहायची आवश्यकता आहे का पहिल्यांदा? तर नाही. जर तुम्ही ॲट अ टाईम दोन्ही गोष्टी संघ पाहसाल तेव्हा तुम्ही कन्फ्यूज होसाल. म्हणून तर मी म्हणतो काय करायला नाही पाहिजे या मुद्द्यावर जास्त फोकस करा. बघा, MP मध्ये तुम्हाला हे माहिती पडलं की MP मध्ये ते निर्माण होते, ठीक आहे. त्यानंतर वर्धा. आता बघा, वर्धा ही नदी, आता हिला आपण कशा प्रकारे आपल्या ट्रिक वाईज घेऊ शकतो जेणेकरून आपल्याला योग्यरित्या अभ्यास होणार आणि ते लॉंग टर्मपर्यंत लक्षात राहणार, तेही विदाऊट रट्टा मारल्याशिवाय, विदाऊट लर्निंग केल्याशिवाय, विदाऊट रिमेंबर केल्याशिवाय. बघा, यामध्ये आपल्या लक्षात येते वर्धा नदी ही MP मधून महाराष्ट्रात एंटर करते, ठीक आहे. आता बघा, तुम्ही सिंपल एक लक्षात ठेवा, नदी जेव्हाही नदीचा विचार करतो आपण तर ती कुठलं लिंग दर्शविते? ती म्हणजे स्त्रीलिंगी, ठीक आहे. तिचं लिंग अगर आपण पाहिलं तर ते आपल्या लक्षात येते स्त्रीलिंगी, ठीक आहे. आता आपण गेस करू ते म्हणजे वर्धा नदी. वर्धा नदीला आपण एक स्त्रीलिंगी समजू, ठीक आहे, महिला, ठीक आहे. आता बघा, वर्धा नदी जेव्हा आपण महिलाला ॲज कम्पेअर टू करत आहोत तर तेव्हा तुमच्या लक्षात यायला पाहिजे. आता आपण एक ट्रिक निर्माण करणार आहोत. ते ट्रिक म्हणजे अशी राहणार, वर्धा ही बांगड्या घ्यायला जात आहे. बघा, नीट ऐका, वर्धा नदी ही बांगड्या घ्यायला जात आहे. आता बघा, बांगडे
म्हणजेच महिलांना माहीत आहे बांगड्या त्यांना खूप क्रेज असतो हातात घालण्यासाठी, ठीक आहे. तर वर्धा नदी ही काय कुठे जात आहे, बांगड्या घ्यायला, ठीक आहे. आता बांगड्यापासून काय लक्षात ठेवायचं ते म्हणजे बंगाल, बंगालची खाडी, ठीक आहे. बंगालची खाडी बांगड्यापासून लक्षात ठेवायची. त्यानंतर आता महिला महिला मला सांगा कुठेही जाते शॉपिंग करायला किंवा कुठेही, तर एकटी जाते का नाही, ती सोबत घेऊन जाते. आता बघा कोणाला घेऊन जाते, ती म्हणजे वैनगंगा. बघा ती एकटी जाते का नाही, तर ती कोणाला सोबत घेऊन जाते, वैनगंगा या नदीला, ठीक आहे. आता ही दोन नदी, दोन्ही नद्या कुठल्या लिंगामध्ये येतात, फिमेल म्हणजेच महिला. आता बघा दोन्ही महिला, मला एक सांगा कुठल्या तरी महिला, आपल्याला माहिती आहे ते त्यांचं जन्मसिद्ध हक्क आहे म्हणजे बोलणं, ते चूप राहू शकत नाही. तर बघा आपल्या साध्या भाषेत आपण अनेक व्यक्ती भरपूर प्रमाणात बोलतात, तर आपण त्याला काय म्हणतो, चपळ चपळ. हे चपळ चपळ करू नको अशा प्रकारात आपण बोलतो, बरोबर आहे. तर लक्षात ठेवा चपळ चपळून काय लक्षात ठेवणार आपण, ते म्हणजे चपराळा. चपराळा हे ठिकाण लक्षात ठेवा. आता बघा वर्धा नदी हे लक्षात आलं तुमच्या. त्यानंतर आता बघा वर्धा नदी ही लक्षात आली तुमच्या. त्यानंतर वैनगंगा ही नदी लक्षात आली, ठीक आहे. ही दोन नदी, आता आपण हिला लिंग कोणतं ओळखलं, हिचं स्त्रीलिंगी, ठीक आहे. त्यानंतर म्हणजे आपण हिला महिलामध्ये कन्वर्ट केलं. आता ह्या दोन महिला जात आहे कुठं, बंगालच्या, म्हणजेच बांगड्या घ्यायला, बंगालची खाडी, ठीक आहे. बांगड्यापासून बंगालची खाडी येईल. आता ह्या दोन महिला चुपचाप राहणार का नाही, त्या बोलणार, म्हणजेच मग चपळ चपळ करणार, म्हणजेच काय होणार त्या अर्थ, त्यामध्ये आपण कन्वर्ट करू ते चपराळा. आता हे चपराळा ठिकाण कुठं आहे, तर हे ते मित्रांनो गडचिरोली, ठीक आहे. आता बघा तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला, तो म्हणजे आता तुम्हाला केव्हाही विचारलं वर्धा नदी आणि वैनगंगा नदी मिळून काय तयार होते, तर बघा ही तयार होते प्राणहिता. आता प्राणहिता कसं का लक्षात ठेवायचं, तर ते बघा जेव्हाही महिलांना बोलू दिलं नाही तर त्यांचा प्राण जीवकी राहत नाही, म्हणजेच ते जेव्हा बोलणार तेव्हा असं समजा की त्यांच्यात प्राण आहे. बोलणारा व्यक्ती प्राण असतो ना, तर त्याप्रमाणे आपण कम्पेअर करू शकतो, बोलणाऱ्या व्यक्तीमध्ये प्राण असतो. तर बघा आता आपण पुन्हा एक कन्सेप्ट लक्षात ठेवू, ती म्हणजे वर्धा नदी, वैनगंगा नदी, ठीक आहे. वर्धा नदी आणि वैनगंगा ही दोन नदी आहे, जिला लिंग आहे स्त्री, म्हणजे आपण हिला स्त्री मानू. आता वर्धा नदी ही बांगड्या घ्यायला झाली, म्हणजेच बांगड्यापासून लक्षात येणार तो म्हणजे बंगालची खाडी, ठीक आहे. त्यानंतर वैनगंगा आणि वर्धा या दोन कशा आहे, तर ह्या बोलक्या आहे, म्हणजे चपळ चपळ करतात. तर चपळपासून काय लक्षात ठेवायचं, चपराळा कुठे येते, गडचिरोली. त्यानंतर यांच्यामध्ये काय असतात, चप्पल चप्पल करतात, बोलतात, का बरं बोलतात, यांच्यामध्ये प्राण असते, प्राण म्हणजे प्राणहिता ही नदी तयार होते, ठीक आहे. आता बघा याच प्रकारे जसं आता दुसरा प्रश्न पडू शकते आपल्याला, गोदावरी नदी. आता बघा गोदावरी नदीविषयी आपल्याला काय प्रश्न येणार, तर बघा तिचं उगमस्थान. आता अनेक विद्यार्थ्यांना हे उगमस्थान माहीत आहे, त्र्यंबकेश्वर. का बरं माहीत आहे, हजारो पेपरमध्ये आपण वाचलेलं आहे, पाहिलेलं आहे, सोडवलेलं आहे, ते म्हणजे त्र्यंबकेश्वर नाशिक, ठीक आहे. परंतु एक लक्षात ठेवा, आता आपण हे ट्रिकी वाईज कसं लक्षात ठेवू, हिची लांबी, विशेष काय आहे लांबी. आता बा उगमस्थान लक्षात ठेवायची गरज आहे का नाही, इझिली लक्षात राहू शकते. परंतु लांबी, आता लांबी अगर तिची विचार केली आपण, लांबीचा अगर आपण गोदावरी नदीचा विचार केला तर तो दोन प्रकार लक्षात ठेवावा लागेल. एक म्हणजे भारता लेवल आणि एक महाराष्ट्र, ठीक आहे. परंतु जेव्हा असं लक्षात ठेवत असताना तो जो आकडा आहे परफेक्टली आपल्या लक्षात राहू शकते का नाही. बघा गोदावरी नदी जेव्हाही तुम्ही लांबी लक्षात घेणार तर तेव्हा तुम्ही लक्षात ठेवायचं हे ट्रिक, ती म्हणजे कसं बघा 3 झिरो काढायचे, म्हणजे 3 झिरोचं काय होते, आपल्याला आपलं आन्सर चुकलं तर आपल्याला झिरो भेटते, ठीक आहे. तर असं समजा 3 झिरो काढले, गोदावरीची आपली लांबी माहीत नाही, ठीक आहे ॲक्युरेटली, तर 3 झिरो काढून टाकायचे. आता 3 झिरोचं कॅरेक्टर काय आहे बघा, 3 झिरोचं कॅरेक्टर असं आहे का त्याला वर एक रेष, पुन्हा एक रेष आणि एक राऊंड, म्हणजे 668 किलोमीटर, ठीक आहे, किलोमीटरमध्ये आहे ही. तर ही कुठली, महाराष्ट्रात झाली. त्यानंतर भारताची अगर आपल्याला विचारलं तर 1465, ठीक आहे. आता बघा 4, 5 आणि 6 या प्रकारचे सिक्वेन्स लागू येते याच्यामध्ये. बघा 4 त्यानंतर 5 त्यानंतर 6 हे अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि जवळपास आपल्याला ॲज इट इज विचारणारी लांबी म्हणजे महाराष्ट्राची, ठीक आहे. महाराष्ट्रात गोदावरीची लांबी किती आहे, तर ते लक्षात ठेवायची 3 झिरो, ठीक आहे. हे 3 झिरो आपण लक्षात ठेवायची नेहमी, म्हणजे जेणेकरून येणारा पेपर अगर तुमच्या लक्षात नसेल लांबी तर तुम्ही हे कनेक्ट करू शकता. बघा ऑप्शन अगर तुम्हाला दिले राहील ना, तर तुम्हाला काय दिलं राहील बघा, 664 किंवा 845 या प्रकारचं ऑप्शन दिलं राहील, आणि सोबत एक ऑप्शन राहील ते म्हणजे 668, ठीक आहे. जर तुम्ही अशा प्रकारचं लक्षात ठेवसाल, 3 झिरोला कन्वर्ट करसाल लांबीमध्ये, तर बघा कुठलाही अंक असो त्याच्यामध्ये 3 झिरो फक्त हा अंक अप्लाय करते आणि एक करते 660, ठीक आहे.
परंतु 660मध्ये तर आपल्या लक्षात आहे 660 आहे नाही, तर त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवू शकता ते म्हणजे 2 झिरो त्यानंतर 1 8. ठीक आहे. 2 झिरोला कसं कन्वर्ट करायचं तर 6मध्ये म्हणजे त्याला वर 2 दांड्या द्यायच्या, नंतर 8 8ला एक झिरो म्हणजेच राऊंड करायचं. त्याप्रमाणे तुमच्या हे लक्षात येऊ शकते. सोबत पुन्हा एक लक्षात ठेवा ते म्हणजे आता बघा भारत, ठीक आहे, भारत आणि महाराष्ट्र यामध्ये तुम्हाला पॉलिटीमध्ये एक प्रश्न येतो, तो म्हणजे बघा तो प्रश्न कशा प्रकारचा असतो. तुम्हाला नेहमी लोकसभा आणि राज्यसभा यामध्ये जी सदस्य संख्या असते ते तुम्हाला नेहमी विचारते ॲज कम्पेअर टू महाराष्ट्राच्या. ठीक आहे. आता बघा लोकसभा आणि राज्यसभा हे तुम्ही कसं लक्षात ठेवणार. बघा लोकसभा त्यानंतर राज्यसभा आपल्याला नेहमी प्रश्न कशावर विचारतो तर बघा यामध्ये आपल्याला प्रश्न विचारतो ते म्हणजे यांची जी सदस्य संख्या आहे, परंतु ते कशी ॲज कम्पेअर टू महाराष्ट्राच्या. जेव्हाही लोकसभा म्हटलं आपल्याला तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे 48. बघा यामध्ये अगर 48 म्हटलं तर हे तुम्हाला कुठल्याही पुस्तकमध्ये इझिली दिसून पडणार, परंतु आपण ट्रिकी वाईज पाहणार आहोत. ते म्हणजे आता हे 4 जे आहे 4ची दुप्पट करायची, सरळ सरळ 8, बस इतकं लक्षात ठेवायची. लोकसभा म्हटल्यानंतर 4 दुने 8, बस 4 दुने 8 इतकं लक्षात ठेवा. त्यानंतर राज्यसभा, आता राज्यसभा यामध्ये आपल्या लक्षात येते ते म्हणजे 19. ठीक आहे. 19 ही सदस्य संख्या कन्फर्म आहे. ठीक आहे. तर 19च लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्ही एक लक्षात ठेवा लोकसभा, लोकसभामध्ये काही जागा आरक्षित आहे. ठीक आहे. ते देखील विचारते. आता ते कसं लक्षात ठेवायचं बघा महाराष्ट्रामध्ये लोकसभेची संख्या किती आहे तर 48. या 48मध्ये बघा 4 आणि 5 या प्रमाणात राखीव आहे. आता कोणाकोणासाठी राखीव आहे तर बघा SC आणि ST. ठीक आहे. 4 आणि 5 सिक्वेन्स वाईज नंबर आहे. ठीक आहे. 4 5 4 5 या प्रकारे तुम्ही ते लक्षात ठेवू शकता, जेणेकरून लॉंग टर्मपर्यंत तुमच्या ते लक्षात राहणार आहे. ठीक आहे. आणि सोबतच एक लक्षात ठेवा असेच ट्रिकी वाईज अगर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार तर बघा महाराष्ट्राची डोंगर रांगा यावर नेहमी प्रश्न येतो, परंतु एक लक्षात ठेवा तो प्रश्न पाठांतर करण्यासारखा आहे का नाही तुम्ही ट्रिक वाईज समजून घ्या. आपण याआधी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्यामध्ये सविस्तर सांगितलेलं आपण पुन्हा एकदा बघून घ्या. बघा जेव्हाही तुम्हाला डोंगर रांग यावर विचारला जातो प्रश्न तर बघा सगळ्यात वर महाराष्ट्राच्या वर काय आहे MP, मध्य प्रदेश. ठीक आहे. हे आपल्याला माहीत आहे. सोबत सातपुडा रांग आहे, ही सातपुडा रांग आहे. ठीक आहे. ही सातपुडा पर्वत रांग आहे आपल्या वर. ठीक आहे. तर त्यानंतर एक लक्षात ठेवा आता बघा ही साईट कोणती दाखवली आपण तर ही सह्याद्री पर्वत रांग आहे. ठीक आहे. पण आणखी तुम्हाला कशावर प्रश्न येऊ शकतो जो की ट्रिकी वाईज आपण सोडू शकतो तो म्हणजे महाराष्ट्र मॅप जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तुम्हाला डोंगर रांगावर नेहमी प्रश्न विचारतो. भूगोलमध्ये या डोंगर रांगावर प्रश्न फिक्स असतो. तर बघा वर काय आपल्या म्हणजेच वर म्हणजे उत्तरेला. ठीक आहे. MP वर आपल्याला विचारलं तर आपल्या लक्षात आलं पाहिजे ते म्हणजे सातपुडा पर्वत. ठीक आहे. सातपुडा पर्वत आपल्या लक्षात आला पाहिजे. जसं आपण वर पाहिलं वर म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तरेला MP येते. MP मध्ये आपल्याला कोणता पर्वत दिसून पडतो तो म्हणजे सातपुडा. ठीक आहे. त्यानंतर बघा आपण जसं कम्पेअर केलं पश्चिम साईडला तर आपल्याला सह्याद्री हे पर्वत दिसून येते. ठीक आहे. त्यानंतर हे जे सह्याद्रीमधून जे डोंगर रांगा निर्माण झालेल्या आहे प्रश्न त्यावर येतो. प्रश्न कुठं विचारला जातो ही जे सह्याद्री रांग आहे. ठीक आहे. यामधून जे डोंगर रांगा निर्माण झाल्या ना याच्यावर प्रश्न येतो. आता बघा हे प्रश्न कसं सोडवायचं तर काहीच नाही, ट्रिक आहे तुम्हाला फक्त A, B आणि C. बघा पुन्हा सांगतो मी ABCD मध्ये आपण ट्रिक दिलेली आहे. आता बघा A म्हणजे काय तर बघा सर्वात शेवटी म्हणजे सर्वात खालून सुरू करणार आपण. बघा सर्वात शेवटी म्हणा किंवा सर्वात खालून म्हणा किंवा सर्वात दक्षिणेकडून म्हणा जे तुम्हाला समजायचं आहे ते. ठीक आहे. आपण सर्वात खालून सुरू करणार आहोत ते म्हणजे शंभू महादेव डोंगर रांग. ठीक आहे. शंभू महादेव डोंगर रांगपासून आपण सुरू करणार आहोत तो म्हणजे A. ठीक आहे. आता लक्षात आलं तुमच्या. आता तुमच्या जर शंभू महादेव डोंगर रांग लक्षात नसेल तुम्ही फक्त A समजा A. ठीक आहे. ABCD मधला A. त्यानंतर B. आता बघा Bला आपण काय समजू तर सेकंड नंबर म्हणजेच खालून 2 नंबर. आता याला आपण काय नाव देऊ तर हरिश्चंद्र बालाघाट. ठीक आहे. आपण Bला काय नाव दिलं हरिश्चंद्र बालाघाट. आपण Cला काय नाव देऊ तर बघा आपण Cला नाव देणार ते म्हणजे सातमाळा अजिंठा. ठीक आहे. या प्रकारे आपण नाव दिलं. आता याचा फायदा काय होणार तर बघा याचा फायदा असा होणार आपल्याला जेव्हाही आपल्याला महाराष्ट्रातील पर्वतरांगा यावर प्रश्न आला तो आपण इझिली क्रॅक करू शकतो. आता बघा हा जो ॲरो आहे आता बघा तुमच्या लक्षात आलं असेल ते म्हणजे हा झाला महाराष्ट्र. हा ॲरो माहिती आहे काय महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे. तर महाराष्ट्राच्या पश्चिमेला काय आहे तर सह्याद्री. हे तुम्हाला इझिली क्लिक झालं. त्यानंतर बघा आता पुन्हा मी एक ॲरो देतो तो म्हणजे उत्तरेला. आता उत्तरेला जसं दिलं त्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल सातपुडा पर्वत. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा बघा आता मी पुन्हा ॲरो देतो म्हणजेच ही सह्याद्री पर्वत. ठीक आहे. आता बघा यामधून जे डोंगर रांग निर्माण झालेली आहे ते आपण लक्षात घेऊ. ते म्हणजे कशी फक्त आणि फक्त ABCDच्या प्रमाणात. ठीक आहे.
3 डोंगर रांगा निर्माण झालेल्या आहेत, ते देखील ABCDच्या प्रमाणात. आता बघा, आपण जे वर ABCD पॅटर्न पाहिला, त्या पॅटर्नचा आपल्याला खरंच फायदा होऊ शकतो का, त्या ट्रिकचा आपल्याला खरंच फायदा होऊ शकतो का, ते चेक करू आपण. आता बघा, आपण सर्वात शेवटी काय दिलेला आहे, A. ठीक आहे. त्यानंतर सेकंड नंबर काय दिला आपण, B. थर्ड नंबर दिला आपण, C. ठीक आहे. आपण सुरुवात कुठून केली, खालून केली आहे. ठीक आहे. खालून केल्यानंतर आपल्या लक्षात येते A. ठीक आहे. A म्हटल्याबरोबर आपल्या लक्षात काय येणार, तर बघा, शंभू महादेव. ठीक आहे. शंभू महादेव डोंगर रांग येणार. त्याच प्रमाणात आपल्या लक्षात B. जसं B म्हटल्यानंतर आपल्या लक्षात येणार ते म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट. ठीक आहे. हरिश्चंद्र बालाघाट. C म्हटल्यानंतर आपल्या लक्षात येणार सातमाळा अजिंठा. ठीक आहे. आता बघा, कोण, मला एक सांगा, तुम्हाला अगर प्रश्न आला कोणाच्या वर उत्तरेला कोण आहे, दक्षिणेला कोण आहे, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला MPSC आयोग किंवा इतर आयोग हमेशा विचारतो. आता बघा, यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल ते म्हणजे Aच्या वर काय असतो, B. आता बघा, मी का बरं तुम्हाला A खालीच दिला, वर का नाही दिला. बघा, Aच्या वर काय असणार, B. आणि Bच्या वर काय असणार, C. म्हणजे शंभू महादेव डोंगररांगच्या वर म्हणजेच उत्तरे साईडला. बघा, जेव्हा मी वर शब्द वापरतो तेव्हा तो लक्षात घ्या, तुम्ही उत्तरेला म्हणतो मी. जेव्हा मी खाली म्हणणार तो म्हणजे दक्षिणेला. ठीक आहे. वर, आता शंभू महादेव डोंगररांगच्या वर आपण म्हटलं तर काय येणार, हरिश्चंद्र बालाघाट. B. ठीक आहे. Bच्या वर काय येणार, C. C म्हणजे कसं, सातमाळा. ठीक आहे. जेव्हा तुम्हाला हरिश्चंद्र बालाघाटच्या वर म्हटलं म्हणजेच उत्तरेला, तर ते येणार सातमाळा. ठीक आहे. या प्रकारची ट्रिकी वाईज करणार तुम्ही. तर बघा, यासाठी तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे का, तुम्हाला पाठांतर करायची आवश्यकता नाही. त्यानंतर तुम्हाला कुठल्याच प्रकारचे पुस्तक वाचायची आवश्यकता नाही. फक्त मॅप ॲनालाइज करून तुम्ही या ट्रिकी प्रश्न सोडू शकता. आणि एक लक्षात ठेवा, MPSC कंबाईन ग्रुप B 2025 यामध्ये या संदर्भातले प्रश्न आलेले आहेत, जो की पेपर झाला 4 जानेवारी 2026 तुम्ही पेपर टॅली करू शकता व्यवस्थित, त्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे. ठीक आहे. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करणं विसरू नका. आणि बेल आयकॉन ऑन करा आवर्जून. बघा विद्यार्थी मित्रांनो, बेल आयकॉन ऑन करण्याला कुठल्याच प्रकारचे पैसे लागणार नाही, परंतु आपण चॅनलमध्ये टाकलेले नोटिफिकेशन आणि महत्त्वाचे अपडेट हे तुम्हाला वेळोवेळी तुमच्या यूट्यूब चॅनलवर मिळणार आहे, तुमच्या मोबाईलवर. ठीक आहे. त्यासाठी तुम्ही बेल आयकॉन ऑन करा. ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास त्याला नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.